बानू, वय देवा, मला तुमच्या संग बोलावंसं वाटलं, तुम्हासनी बघावंसं वाटलं. वस्तीवरील सर्वजण परत आले तेव्हा आता तू एकटी नाहीस. जी देवा, मी तुम्हासनी एक विचारू का जी? बानू, तुला परवानगीची काहीच आवश्यकता नाही, विचार. देवा, आख्यानात जे झालं त्यामुळं मला कसं वागावं हेच कळना. म्हणजे माझं काही चुकलं तर नाही ना? नाही बानू, त्यात तुझी काहीच चूक नाही. पण महासताईसनी नाही आवडलं मला विष्णू देवानी महालक्ष्मी देवीने दर्शन दिलेलं. ते खरं आहे, पण मी ते बघून घेईन, त्याची तू चिंता नको करूस. पर मग आता मी जेव्हा आख्यानात असेल तेव्हा मला असंच काय बाय कळालं तर ते मी सांगायचं का नाही? तुला जे काही सांगावंसं वाटेल ते तू सांग, त्यात तुला काहीच चिंता करण्याची आवश्यकता नाही. पर मला भी कधी कधी राग येतो, मग मी अभी काहीतरी बोलून. नाही बानू, तेवढं मात्र तू करू नको. मला ठाऊक आहे की म्हाळसा तुला सर्वांसमोर बोलल्यानंतर तुला राग येणं स्वाभाविक आहे, पण जर तू सुद्धा तिच्याशी भांडायला लागलीस तर मात्र अवघड होईल. तेव्हा तू तुझा राग आवर. पर तेव्हा मी कशा पाय ऐकून घ्यायचं? बानू, मला कळतंय की अपमान झेलणं एवढं सोपं नाही, पण मी तुझ्या सोबत आहे ना. वय, पर देवा, तुम्हासनी मी ते गडावर बोलत असणार. ह्यानंतरचे दिवस कठीण आहेत, तेव्हा काळजी घे. का? काय होणार आहे? म्हाळसेला तू नको आहेस हे तुला ठाऊक आहेच, पण तू ह्या जेजुरीतच नकोय असा तिचा आग्रह वाढत चाललाय. देवा, तुम्हासनी काय वाटतं? मी आज जेजुरीत राहावं, करावं नये? बानू, मी तुला इथून कसं जाऊ देईन? पण मला माझं देव काय बोलत्यात हे ऐकायचं होतं. आता मला कुणी बी सांगितलं तरी मी या जेजुरीतून जाणार नाही. मला असं वाटतं की तुम्ही दोघींनी एकमेकींचा राग करू नये. बानू, म्हाळसेला हे नाही स्वीकारता येत, पण तू ते समजून घ्यावं. तुमची इच्छा आहे ना, तेव्हा मी नाही करणार त्यांचा राग. पर देवा, मला बी भ्या वाटतंय का मी चुकून त्यासनी काय बाय बोलून जाईल. असं घडलं तर तुम्ही दोघी एकत्र येण्याची आशा कमी होईल. बानू, आपण नंतर बोलायचं का? वय देवा, मी आता तुमची वाट बघते आहे.